आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। स्थानिक स्वराज्य संस्था असो की पंचायत पालिका प्रशासन असो, हे अधिक प्रभावी व कार्यक्षम करून गावांचा व शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी व ज्येष्ठ समाजसेवक धोंडीराम सिंह राजपूत यांनी वैजापूर तालुक्यातील जरूर येथे निर्मला इन्स्टिट्यूट मार्फत आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात पंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शनिवार रोजी केले। ते पुढे म्हणाले की ग्रामसभा ही लोकशाहीचा आत्मा समजल्या जात असून ग्रामसभा नियमित व्हाव्यात व यात गावातील पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। या गावच्या गरजांचे ठराव घेऊन ते मंजुरीस्त वरिष्ठांना पाठवून कार्यान्वित करावेत। या कार्यक्रमात ग्रामपंचायती कामे याविषयी माहिती देण्यात आली। स्त्री पुरुष समानता, ग्रामपंचायत समित्या व यांची कार्ये ही विशद करण्यात आली। वी लीड प्रोजेक्ट हा विषय घेऊन सदरील कार्यक्रम राबवण्यात आला। पंचायत राज विषयी तरुण वर्गात जाणीव जागृती करण्यात आली, त्याविषयी माहिती देण्यात आली। प्रसंगी गावच्या सरपंच शोभाबाई सदाशिव मतसागर यांचे प्रतिनिधी देवीदास मतसागर, उपसरपंच परसराम दामू बागुल, सदस्य अनिल बागुल, रोहिदास बागुल यांच्यासह निर्मला इन्स्टिट्यूटच्या मार्गारेट रोद्रिग्ज, तारिका इक्का, छाया बंगाळ यांच्यासह गावकरी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक निर्मला इन्स्टिट्यूटच्या मार्गारेट यांनी करून महिलांनी ग्रामसभेला उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। या प्रसंगी मुख्याध्यापक PT तांबे, श्री पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी देवीदास मतसागर यांनी आभार मानले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर, वैजापूर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।